राम राम मित्रांनो, आलो बघा जेवण करून आपल्या मित्राच्या घरनं. बायको गेली पुण्याला, म्हणलं सकाळी भात करून खाल्ला होता, रात्री पण दिलत एकाचनं. आता अजून आलो एकाच्याच घरनं जेवण आपलं टापरून. आता निघालो घराकडं. मस्त मगाशी जरा फिरवली, बांधली दावणीला. आता जायचं रिडकू सोडायचं आपलं, काय दहारभर काढायचं आपलं, काय सोडायचं रिडकालाच खाया परत. पाहिल्यावर मसायला देत नाही दूध पिन, वाळायला लागलं सगळं बघा आमच्याकडं. कसं दिसतंय वातावरण. पोरं गेली ती हिडिओ मी बघितला मगाशी, जेजुरी ही करत फिरती ती. जाऊन आली जेजुरीला. जाऊ दे 2-3 दिवस गेले, म्हणलं आता काय रोज कामच आहे. मी नकोच म्हणलं होतं. नको कशासाठी म्हणलं होतं, जरा पाईपलाईन ही करायचं चालू आहे, एकट्याची आपदा होती आहे. पण गेली त्यातनं. नग म्हणलं तर मग आता जाऊ दे, आता गेली बराबर आहे का नाही. दिवाळीला तुम्ही गेला का नाही? दिवाळीला पोटाची आपदा होती हो. घरी एकट्या पुरतं मग खा वाटत नाही. आणि करमना पण झालंय घरी थांबून थांबून. घर मोकळं घर झालंय तुम्हाला सांगतो. पोरं गेली, पुरी ही आंट्या ही असल्यावर कसं करामतं. हे असा फिरतोय येड्यागत रस्त्याने, पण काय करायचं, करमना झालंय. मन उदास वाटतंय. तुमच्या संग बोलतोय बरं, माझं मन उदास आहे. काय करायचं, लय अवघड आहे बघा. घरातलं माणूस गेलं कुठे इकडे का करमत नाही. दिवस लय बेकार पडायला लागल्यात. आता ऊन पडल, रानं पेरायची ती. पेरलं तर पैसा पाणी आहे, पैसा नसला का काय किंमत नाही बघा. पैसा हाय आपल्याकडे पैसा आहे तर अलीकडे या पलीकडे सरा अशी म्हणती ती. आपल्याकडे जर पैसा नसेल तर आपल्याला कोण कुत्रं बिन ओळखत नाही, बरोबर. आणि पैसा नसला कोण पिन आयर गैर येतं आपल्याला आणि नावं ठेवतं, दम देतं. पण पैसा असला का कोण हात धरू शकत नाही ती, बरोबर. त्यासाठी पैसा महत्त्वाचा. म्हणून तुम्हाला पण माझं चांगलं सांगणं आहे, पैसा कमवा दाबून. वयाच्या 50 वर्षापर्यंत रिठून खोऱ्यागत गावतागत पैसा नुसतं कमवा. खोऱ्यानं वाढायचं पैसे वयाच्या 50 वर्षापर्यंत. पुन्हा बसून खाल्लं तरी काय कमी पडत नाही. पण हाय तोपर्यंत तर कष्ट करा, का कुठल्या बिन कशाच्या बी माध्यमातून पैसे कमवा. काय बिन करा, व्यापार करा, माळवं इका, शेतीत मका करा, काय करायचं ते करा, व्यवसाय करा. पण एवढं वयाच्या 50 वर्षापर्यंतच कमवायचा चान्स आहे. एकदा उतरता वय लागलं का पुन्हा गोळ्या औषधालाच पैसा हाय कमवलेलं पैसे जाते. म्हणून पैसे कमवा. पैसा आहे तर या जगात किंमत आहे. कारण मी लय शून्यातनं वर आलोय. तुम्ही म्हणत असाल निलेश भाऊ आता जरा बरं झालंय, पर शून्यातनं आलोय. लय म्हणजे लय शून्यातनं रुपयापासनं गोळा केलेला पैसा मी आहे. ते एका रुपयाची किंमत काय आहे ती मला माहीत आहे. म्हणून आदर आहे. पैसा आला तर माजू नका, पाय तुमचं जमिनीवर राहू द्या, बरोबर आहे ना. आणि नुसता पैसा पण करू नका, पैशासोबत माणसं पण कमवा. ही 2 गोष्टी, एक तुमच्या पाठीमागं माणसं आणि पैसा आहे तरच तुम्हाला हे आहे बघा, नाहीतर काहीही नाही. त्यासाठी सांगतो पैसे कमवा, कलेच्या माध्यमातून कमवा, कसं पण कमवा, पण पैसे कमवा. ही माझं सांगणं आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही सांगा. कारण 1 रुपयाची किंमत गारीगारावाल्याला माहीत असते. गारीगाराला रुपयानं गोळा करत पिपाने वाजवत फिरलोय बघा, त्याची किंमत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात गवारी, भेंडी, भुईमुगा, शेंगा, मिरच्या असलं नेऊन इकलंय. अख्खा देश घरात बसला होता लॉकडाऊनमध्ये. पण मी त्या काळात पोलिसांच्या काट्या खाऊन माळव विकलंय. पोलिसांनी त्यावेळेस मला काठी हाणली तुम्हाला सांगतो, का तर गर्दी जमली. हाळी टोकली तुम्हाला सांगतो, गावठी गडी हाळी ठोकली, माळवा आलंय म्हणून तुम्हाला सांगतो. वांगी, मिरची, गवारी ही घेऊन गेलेलो कॅरेट गच भरून गाडीवर. हाळी ठोकली का गल्लीतल्या बायका तुम्हाला सांगतो आवाज आला का बाहेर झालं तुम्हाला सांगतो, पाटी पिशव्या घेऊन मूर्ख आणल्या. माळवं बंद तुम्हाला सांगतो, कोण इकत नव्हती. बाजार सगळं बंद होतं त्या काळात. मग असं कुठं फेरीवाला दिसला का मूर्खानं पळायची. मग तसंच तुम्हाला सांगतो झालं ना. काय पुन्हा गर्दी जमली, एक बेचारं पोलीस आलं,
गाठली काठी मला अशी तराजवर हात होता. असं एकत बसलो होतो. बायाने चव होत मला येडा आणलेला होता. माळवं घेत म्हणल्यानं निवडायला घेणार का अर्धा किलो मुरकांडायला त्यात निवडायलाच तुम्हाला सांगतो बघून घ्यायलाच मुरकांडलेली होती. गोळका आलं पोलीस तुम्हाला सांगतो बादणारी काठी गाठली. तराज धरला होता. असं इकडे 2 तराज असते हातात अडकवलेलं असलं. ती तराजू मधला जी काटा असतो असा बारीक सुईगत दाबनागत असतं ती त्याच्यावर हात एक बोट होती. पडलं घुसलं तुम्हाला सांगतो हितनं अजून बारीक बारीक कुठेतरी वन दिसते बघा बघा बघा. त्या बोटापासून जे असं घसकडत गेलतं ते वरपर्यंत घसकडत गेलतं. चिपळी रक्ताची उरली. का करायचं आहे. पुन्हा गेलो दवाखान्यात पट्टी केली. लय अवघड आहे. त्यासाठी सांगतोय तुम्हाला पैसा कमवा कसा. 1 रुपयाची किंमत मला माहीत आहे. लय गरिबीतने दिवस काढल्यात राव. आरवाडीच्या बिरोबापासनं मागत कर्यानी मागितलेलं खाल्लंय मी. कर्यानी मागून आणलेलं त्यांच्याकडून मागून मी खाल्लंय. मग मी किती मागत करी झालो असं सांगा. पण लाजलो नाही. पोटाला लाजलो नाही. सकाळ 6ला इथनं हलायचो. बर्फ मीठ तर बर्फाया कांड्या ही कुचायचो. गाडी कराय फॅक्टरीतून तिथनं आरवाडी गाठायचो. 70-60-70 इथनं आमच्या इथनं आरवाडी आहे. तेवढं अंतर कवर करायचो. आणि यात्रेला पाडव्याच्या 7व्या दिवशी बोकडं पडायची. या यात्रेत 2 दिवस जायचो. खरसुंडे यात्रेला जायचो. यात्रेत 2,000 रुपये नुसता नफा काढत होतो गाडी घरात. काय करणार. जबाबदारी अंगावर पडलेली होती. पैसा नव्हता. आता सगळं चाललंय बरं. आई नाही. तेव्हा आई होती आणि पैसा नव्हता. म्हणून देव बघा आपल्याला कायम सारखं समाधानी ठेवत नसतोय. कुठल्या ना कुठल्या गोष्टीत आपल्याला कमी कर. त्यावेळेस आई होती माझी पण पैसा नव्हता. पैशाची लई टंचाई. गरिबी लई. आता पैसा आहे पण ती पैसा बघायला आहे नाही. अशी कंडिशन झाली आहे. हिर नव्हतं काय नव्हतं. लय गरिबीतनं वर आलोय बघा. म्हणून तुम्हाला माझं तरुण पोरासनी एक चांगलं सांगणं आहे. ह्याच्या त्याच्या मागं उगं बोंबलत फिरू नका. कमवा. तुमच्या डोक्यात एकच प्रकाश असू द्या. आपल्याला फक्त पैसा कमवायचा आहे एवढंच डोक्यात ठेवा. लागा तयारीला कष्ट करा. बिझनेस टाका. कशाचा पण बिझनेस करा. सोशल मीडियात उतरा पण कमवा. पण खचून जाऊ नका. तुमचं आयुष्य तुम्हालाच घडवायचं आहे. तुमचं आयुष्य घडवायला कोणीही येणार नाही. आणि एवढं पण सांगतो तुमच्या घरात कितीही पैसा असू द्या. तुमच्या चुलत्याकडं भावाकडं कोणाकडे पण असू द्या. ती एक वेळेस तुम्हाला मदतीला थोडाफार देतील. पण बुडता पैसा कोणीही देत नाही. कळलं का. त्यामुळे स्वतःचं साम्राज्य स्वतः तयार करा. लाजू नका. एक वेळ तुम्हाला सांगतो सेल्फी स्टँड असू नसू कॅमेरा धरा. कशात नवीन पैसे कमवा. सगळीकडे फेसबुकला पैसा येतं. सगळीकडे येतं. थोडंफार 5-10 हजार येते. कमवून टाका. व्यवसाय दुसरा. एवढंच माझं सांगणं आहे. कारण पैसा आहे तर किंमत आहे. एवढा शब्द डहात ठेवा माझ्या. आणि लागा तयारीला. लय हाल काढले आता. ते आज दिवस माझं कुठं चांगलं आले आता. बरोबर आहे ना. चला आलो आता टापरून जेवून. चालू सुद्धा वाटणं झालं. या दिवाळी सुट्टीत निवांत भेटू. चाललो आता. आपलं घर आहे बघा त्या साईडला. हे आहे वगैरे आबाचं घर. बघितलं हे वगैरे आबाचं घर आहे. आणि ते आपलं बघा खाली लाईटलेलं तिथं आहे आपलं घर. असं आहे ते आमच्याकडे लांब लांब घर आहे ते बघा. चला बाय बाय.